नमस्कार. आज मी माझ्या विषयाला सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट विचारावीशी वाटते आणि प्लीज तुम्ही हात वर करा जर तुम्हाला ते अग्री होत असेल. आपल्यापैकी किती जणांना अंघोळ करताना किंवा रात्री झोपताना भन्नाट आयडिया सुचतात? भन्नाट म्हणजे इतक्या क्रांतिकारी की आपणच जगात बदल घडवून आणू शकतो असं आपल्याला वाटावं लागतं. आपण झोपतो, दुसऱ्या दिवशीचा सूर्य उगवतो, सकाळचे 7-8 वाजतात आणि आपण एका ट्रॅफिकमध्ये किंवा ट्रेनच्या गर्दीमध्ये अडकलेले एक सामान्य माणूस असतो. आणि ती आयडिया जी अंघोळ करताना आपल्याला सुचलेली होती ती अक्षरशः कुठेतरी गुंडाळलेली जाते. असं का होतं? आपण त्यावर विचार करणं टाळतो. आपण जाऊ दे ना, चाललंय ते बरं चाललंय, काय गरज आहे असा विचार करतो. आणि ही आहे आपल्या आणि आपल्या विचारामधली अदृश्य भिंत. कधी कोणाला भीती वाटू शकते, कधी कोणाला आरामदायक काहीतरी करावंसं वाटू शकतं. कशाला एवढा विचार करावा, तो आहे ना, मी का करू, या विचारांची अदृश्य भिंत आणि एखादी होणारी नवनिर्मिती यांचा परस्परांशी असणारा संबंध याबद्दल मी आज बोलणार आहे. माझा विषय चालू करण्याआधी मला कवी कुसुमाग्रजांच्या काही ओळी बोलाव्याशा वाटत आहेत. कणाहीन कणा कशास म्हणावा, कणाहीन कणा कशास म्हणावा, वाकल्याना पाठी त्यास कणा म्हणावा. या ओळीमध्ये कणा याचा लिटरल अर्थ होतो स्पाईन आणि पाठीवरचं ओझं म्हणजे जे आपण सगळे रोजच्या जीवनामध्ये घेऊन जातो. बरं, आज मी त्या पाठीवरच्या अदृश्य ओझ्याबद्दल न बोलता आपल्या सर्वांच्या समोर असणाऱ्या अदृश्य भिंतीबद्दल बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव नयना. मी या शाळेमध्ये गेली 10 वर्ष शिक्षिका म्हणून काम करते आहे. शिक्षक होणं हे माझं लहानपणापासूनचं स्वप्न होतं आणि सुदैवाने ते पूर्णही झालं. मी एक अत्यंत सामान्य मराठी कुटुंबात वाढलेली एक मुलगी आहे. आणि आता सामान्य कुटुंबात वाढलेली मुलगी म्हणजे काही सर्टन गोष्टी असतात ना, या अशा जातात, जसं की मुलीचं शिक्षण, मग नोकरी, मग लग्न, मग संसार. आणि माझ्यासोबत अक्षरशः सगळं तसंच चालू होतं. माझं शिक्षण पूर्ण झालं, मला एक खूप छान नोकरी मिळाली, माझं खूप चांगल्या पद्धतीने माझ्या म्हणजे चांगल्या नवऱ्याशी ऑफकोर्स लग्न झालं. आणि पुढे येणारा टप्पा म्हणजेच एक गोड बातमी. माझ्या आयुष्यात गोड बातमी आली आणि ती एक नव्हती, 2 होत्या, कारण मी एका वेळेला 2 जीवांना आकार देत होते. सगळं काही एका संथ नदीसारखं सुंदर चाललं होतं आणि अचानक एक अनपेक्षित घटना घडते. अचानक मी एका हॉस्पिटलच्या रूममध्ये, जिथे सफेद भिंती माझ्या आजूबाजूला आहेत, मी तिथे असते आणि मला कळतं की माझ्यातल्या 2 जीवांपैकी मी एक जीवाला गमावलं आहे. आणि त्यावेळेला माझ्यासमोर उभी राहते ती दुःखाची खूप मोठी अशी भिंत. मला सुचत नव्हतं मी काय करावं. मला असं वाटलं की आता माझ्या आयुष्यात काही राहिलेलं नाही आहे, यापुढे काही होऊ शकत नाही. आणि त्या दिवशी मला त्या भिंतीबरोबर एकतर जगायचं होतं किंवा त्या भिंतीला मोडून त्याच्यातून दरवाजा काढायचा होता. मी ठरवलं की मी या दुःखाच्या भिंतीला कुरवाळत बसू शकत नाही आणि म्हणून मी त्यातनं दरवाजा काढून माझ्या दुसऱ्या जीवासाठी आनंददायी जीवन जगण्याचं ठरवलं. बरं, मला हे असं का करावं असं वाटलं याचं श्रेय जातं माझ्या शाळेतल्या टीचर्सना. मी सुरुवातीचे काही दिवस मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी आहे, त्यामुळे आम्ही आमच्या टीचरला मॅम असं न म्हणता बाई म्हणायचो. तर 26 जुलैचा पाऊस ही एक खूप मोठी घटना आहे, जर काही लोकांना आठवत असेल तर. त्यावेळेला मी माझ्या शाळेच्या दिवसांमध्ये होते आणि त्याच दिवशी आमच्या बाई आम्ही काही विद्यार्थी मित्रांना घेऊन बाहेर गेल्या होत्या. तर आम्ही शाळेच्या व्हॅनमध्ये होतो. भयंकर पाऊस, पुराची परिस्थिती, बाहेर लोकांचे जीव जात आहेत आणि आम्ही आतमध्ये घाबरलोय, रडतोय. त्यावेळेला आमच्या बाईंनी आम्हाला सांगितलं की आपण आता सगळे बराच वेळ अजून एकत्र आहोत, आपण एक काम करूयात, गाण्याच्या भेंड्या खेळूयात. आणि आम्ही लहान मुलं, चला गाण्याच्या भेंड्या, जिथे बाई आपल्याला म्हणजे परमिशन देत आहेत तर काय हवं. आणि आम्ही पूर्ण वेळ त्या गाण्याच्या भेंड्या खेळत राहिलो. बाहेर आमचे आई बाबा टेन्शनमध्ये, आमची मुलं अडकली आहेत, ती घाबरली असतील, त्यांना काय झालं असेल. आणि जेव्हा ते आमच्याकडे येऊन बघतात तेव्हा काय,
तर आम्ही सगळेजण खूप आनंदात गाण्याच्या भेंड्या खेळतोय. त्या दिवशी मला कळलं की बाहेरची परिस्थिती इतकी बिकट होती, पण आमच्या बाईंनी आम्हाला त्या परिस्थितीची जाणीव न करून देता आम्हाला त्यामध्ये कसं आनंदी राहता येईल हे शिकवलं होतं. ती गोष्ट त्या हॉस्पिटलच्या भिंतींमध्ये मला इतकी प्रकर्षाने जाणवली की मी त्या दुःखाच्या भिंतीतून नवी उमेद तयार केली. तुम्हाला असं वाटू शकतं की इनोव्हेशन या विषयाचा आणि माझ्या या गोष्टीचा काय संबंध आहे. खरं तर इनोव्हेशन म्हणजे प्रत्येक वेळेला एखादं गॅजेट, एकदम हायफाय गॅजेट बनवणं असं नाही, तर माझ्यासाठी इनोव्हेशन म्हणजे आज जर आपण अगदी कोलमडलेलो आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून जर आपण चहाचा कप हातात घेऊन बसून नवे उमेदीने जगू शकतो, ते सुद्धा आपल्यासाठी इनोव्हेशन आहे. प्रत्येक वेळेला सॉफ्टवेअर तयार करणं, सॉफ्टवेअर अपडेट करणं हेच इनोव्हेशन नाही, तर जेव्हा आपली स्वतःची हार्ड डिस्क क्रॅश होते ना, तेव्हा आपली ऑपरेटिंग सिस्टम आपण स्वतः रिकवर करणं हे सुद्धा एक इनोव्हेशन आहे. आजचा आपला जो थीम आहे त्यामध्ये विषय होता क्रॉसिंग किंवा ब्रेकिंग बाउंड्रीज. तर ब्रेकिंग बाउंड्रीज म्हटल्यावरती सगळ्यात पहिले तर चला आपल्या संस्कृती विसरा, कल्चर विसरा, वेस्टर्न कल्चरला आपल्यामध्ये आत्मसात करा, आपले कपडे, आपलं राहणं हे सगळं बदललं पाहिजे, तरच आपण इनोव्हेशन करू शकतो. तर तसं न करता किंवा तसं नसून चंद्रपूर जिल्ह्यातील एक साधा शेतकरी ज्यांचं नाव आहे दादाजी खोब्रागडे, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची लॅब नाही, कोणत्याही प्रकारच्या सुखसुविधा नाही, कोणत्याही प्रकारच्या हायफाय टेक्नॉलॉजी किंवा आणखीन कुठल्याही प्रकारचे जर्नल्स नाही, पण त्यांनी HMT नावाच्या तांदळाच्या जातीची नवनिर्मिती किंवा इनोव्हेशन केलं, जे आज आपण सगळेजण वापरत आहोत. त्यावेळेला त्या माणसासमोर नसेल का आली कोणती अदृश्य भिंत? नक्कीच आली असावी. मी एक गरीब शेतकरी आहे, त्याची मानसिकता, मी हे करू शकेन की नाही, जग हे स्वीकारेल की नाही. पण त्यांनी त्या अदृश्य भिंतीला मोडून या सगळ्याची नवनिर्मिती केली आणि आज आपण त्यांचं उदाहरण देऊ शकतो. प्रत्येक वेळेला नवनिर्मिती करायची म्हणजेच संस्कृतीला सोडून वागणं असं अजिबात होत नाही. सतत एक नोकरी सोडून दुसरी बदलणं म्हणजेच माझी प्रगती होईल, हाही खूप मोठा गैरसमज आहे. आज या शाळेमध्ये जेव्हा मी येते, मी कालही आले, मी 10 वर्षांपूर्वीही आले आणि मी आजही आले, पण मी प्रत्येक वेळेला नवनिर्मिती करत गेले. नवनिर्मिती ही प्रत्येक क्षणी तुमच्या विचारात असते आणि आणखीन कशातही नाही. इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती आणि इन्व्हेन्शन यामध्ये ना लोकांची खूप गल्लत होते की जोपर्यंत माझ्याकडे काही फॅन्सी गोष्टी नाही मी विचारच करू शकत नाही. तर तसं नाही आहे. पहिले तर आपण समजून घेऊयात की या दोन्हीमधला फरक काय आहे. चाकाची म्हणजे व्हील याची निर्मिती होणं हे इन्व्हेन्शन आणि त्या चाकापासून पुढे बैलगाडी, मोटारगाडी, रेसिंग कार्स बनणं हे इनोव्हेशन. त्यामुळे इनोव्हेशन करण्यासाठी तुम्हाला सायंटिस्टच असायला हवं का? तर नाही. तुमच्याकडे खूप मोठी पदवी असायला हवी का? तर नाही. पण तुमच्याकडे पदवीसोबत काळाची गरज ओळखणं आणि तुमची जिद्द असणं खूप गरजेचं आहे. या गोष्टीचा विचार करत असताना मी मला एक किस्सा आठवला. मी आमच्याच गावच्या जत्रेमध्ये गेले होते आणि जत्रा म्हटली की खूप अवाढव्य गर्दी, रंगीबेरंगी गोष्टी, आकाशपाळणा, खाणं, पिपाण्यांचे आवाज, खूप धम्माल होती त्या जागेमध्ये. माझं लक्ष गेलं एका फुगेवाल्याकडे आणि त्याच्या बाजूला उभ्या असणाऱ्या एका लहान मुलाकडे. तो लहान मुलगा बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून फक्त त्या फुगेवाल्याकडे बघत होता आणि त्या फुगेवाल्याकडचे फुगे हे साधे फुगे नव्हते, गॅसचे फुगे, ज्याचं एकदम भारी अट्रॅक्शन असतं. ते असतात हिलियमचे. आणि तो फुगेवालाही मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी एक फुगावर सोडत होता. त्या मुलाचं लक्ष होतं त्या फुगेवाल्याकडे आणि तो मुलगा आला होता त्याच्या आजोबांबरोबर. आजोबांनी बघितलं मुलाकडे की हा काय एवढं निरखून बघतोय, इतक्या सुंदर खाण्याच्या गोष्टी आहेत, इतक्या सुंदर वस्तू आहेत, इतके छान छान टॉईज आहेत, ते सगळं सोडून हा त्याच्याकडेच का बघतोय. आजोबांनी त्याला विचारलं, बाळा तू काय बघतोयस? तर बरं, त्या मुलाबद्दल थोडं सांगायचं झालं तर तो अंगाने सडपातळ, रंगाने असा पक्कासा सावळा, कपडेही त्याचे काही खास नव्हते आणि म्हणायला गेलं तर मळकटच होते. त्याने त्याच्या आजोबांना विचारलं, आजोबा जसे हे बाकीचे लाल, हिरवा, निळा, केशरी रंगाचे फुगे हवेत वर उडतायत, तो काळ्या रंगाचा फुगा जर वर सोडला तर तोही तितकाच वर जाईल का?
हे ऐकल्यावर आजोबा हसले आणि त्याला कुठल्याही प्रश्नाचं त्याचं उत्तर देण्याआधी त्यांनी त्या फुगेवाल्याकडनं काळा फुगा घेतला, त्याच्या हातात दिला आणि त्याला सोडायला सांगितला. त्या मुलाने तो हिलियमचा गॅसचा फुगा वर सोडला आणि तो वर वर सर 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 वर वर जात गेला. तो काळा फुगा इतका वर गेला की बाकीचे लाल, निळे, हिरवे सगळ्या फुग्यांना मागे सोडून त्याने आकाश गाठलं. यावरून त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं, त्या फुग्याचा रंग काळा होता म्हणून तो वर गेला नाही असं झालं नाही, तर त्याच्या आतमध्ये असलेली क्षमता त्याच्यामुळे तो वर गेला. याच्यातून इतक्या स्पष्टपणे त्या मुलाच्या मनातली भीती, याला आपण मराठीमध्ये न्यूनगंडही म्हणतो, की मी हे करू शकेन का, या न्यूनगंडाची अदृश्य भिंत त्या लहान मुलाच्या मनामध्ये होती. भीती ही सगळ्यात मोठी भिंत प्रत्येकासाठीच असेल असं नाही, प्रत्येकासाठी त्याच्या भिंतीची व्याख्या ही नक्कीच वेगळी वेगळी असू शकते. पण जरा सखोल विचार केलाच तर मला असं वाटतं की आपण भारतीयांना सगळेच कुठे ना कुठे नवनिर्मिती करण्यामध्ये एक्सपर्ट्स आहोत. आणि त्यासाठी आपण शब्द वापरतो तो म्हणजे जुगाड. इथे कोणी कोणी जुगाड केलेले आहेत आणि कोणी कोणी त्या जुगाडाकडे लक्षही दिलेलं नाही आहे. सगळ्यांनी कोण विचार करेल ही अदृश्य भिंत जी आपल्यामध्ये आहे त्या जुगाडाला आपण तिथेच सोडून देतो, त्यावर विचारही करत नाही, त्याच्यावर पुढे जाण्याचाही, कोणाशी शेअर करण्याचा विचार करत नाही. एक दिवशी काय झालं होतं, जुगाडावरनं आठवलं, माझी आई स्वयंपाकघरामध्ये होती आणि मी ना एक स्टीलचा डब्बा घट्ट बंद होता तो उघडण्याचा खूप प्रयत्न करत होती. म्हणजे मी अगदी पैलवानासारखी ताकद लावली की तो डब्बा मी उघडेन, पण माझ्याने काही तो उघडेना. आईला बोलवलं, आई हळूच आली, तिने एक रबर बँड त्याला बांधला, अलगदपणे त्या डब्याचं झाकण कोणत्याही प्रकारचा जोर न लावता उघडलं. ही नवनिर्मिती नाही आहे, हे इनोव्हेशन नाही आहे का, तर आहे. फक्त इतकंच आहे की आपल्याला आपल्या समोरच्या ज्या भिंती आहेत त्या मोडून त्यावर विचार करून पुढे जाणं खूप खूप गरजेचं आहे. कवी विंदा करंदीकर यांच्या काही ओळी आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात व्हावे. आपल्याकडे असलेल्या विचारांच्या क्षमतेनुसार, नैसर्गिक क्षमतेनुसार आपण इतरांना किंवा समाजाला काय देऊ इच्छितो हे खूप महत्त्वाचं आहे जेव्हा आपण इनोव्हेशनबद्दल बोलतो. आता तुम्हाला रॉजर बॅनिस्टरबद्दल जर कोणाच्या वाचनामध्ये आलं असेल तर त्यांना आधी लोकांनी वेड्यात काढलं होतं, कारण त्यांना एक मैलचा प्रवास 4 मिनिटामध्ये ते म्हणाले मी धावून किंवा मी धावपटू होते त्यामुळे मी तो पूर्ण करू शकतो. त्यांना सांगण्यात आलं मानवी क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे, हे कोणीही करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही याचा विचारही करू नका. ते म्हणाले नाही मी प्रयत्न करेन, आणि त्यांनी त्यावेळेला तो मैलाचा प्रवास 4 मिनिटामध्ये पूर्ण केला. बरं तेवढंच नाही, त्यांनी तो प्रवास केल्यानंतर अशी बातमी होती की पुढच्या 6 महिन्यांमध्ये असं कळलं की 8 ते 10 जणांनी तो प्रयत्न केला आणि त्याच्यातही ते यशस्वी झाले. एक माणूस, एक विचार, एक नवनिर्मिती आणि पूर्ण समाजामध्ये त्याचा बदल आणि त्याचा जो काही इम्पॅक्ट आपण म्हणतो तो दिसून येतो. त्यामुळे नवनिर्मिती करण्यासाठी माझ्याकडे खूप काही फॅन्सी असायलाच हवं हा विचार, ही अदृश्य भिंत नक्कीच आपण सगळ्यांनी मोडून काढली पाहिजे. कारण जहाज हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. जहाजाची जागा जी आपण किनाऱ्यावर म्हणतो, तुम्ही कधीही बघा जहाज किनाऱ्यावर अगदी सुरक्षित असतं, त्याला काही होत नाही. पण जहाजाची निर्मिती ही किनाऱ्यावर राहण्यासाठी खरंच झाली आहे का, तर नाही. जहाजाची निर्मिती झाली आहे समुद्र पार करण्यासाठी. त्यामुळे आपल्याला एखाद्या ठिकाणी कितीही सुरक्षित वाटत असलं तरी त्या सुरक्षिततेमध्ये आपली प्रगती होतीये का, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आज असं मला वाटतं आपण प्रत्येकाने आपापली जी कोणती भिंत, अदृश्य भिंत आपल्या मनासमोर असेल तिला ओळखूयात आणि तिला जरी का मोडण्याचा प्रयत्न नाही केला तर ॲटलिस्ट त्या भिंतीमधून दरवाजे काढण्याचा प्रयत्न करूयात. वाटा सापडत नसतील तर आपण आपल्या वाटा या निर्माण करूयात. जाण्यापूर्वी एक छोटासा होमवर्क देऊ इच्छिते. तुम्ही आज घरी गेल्यावरनं तुमच्या आईला किंवा बाबांना नक्की विचारा की त्यांनी त्यांच्या आयुष्यात कोणता जुगाड केला होता, कोणती नवनिर्मिती त्यांनी त्यांच्यापुरता केली होती. खरंच सांगते, हे जे अनुभव असतात ना ते एखाद्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्येही शिकायला मिळणार नाही, जे आपल्याला आपल्या आईबाबांकडून ऐकायला मिळतात.
आणि जाण्यापूर्वी मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. स्वतःला विचारा, मी ज्या भिंतीमध्ये आज सुरक्षित बसलो आहे ती भिंत माझं संरक्षण करते की ती मला आणि माझ्या विचारांना हळूहळू संपवते? धन्यवाद.